तर आपल्या केसांना कलर करायचा आहे, त्यासाठी आपण साहित्य पाहून घेऊ। तर आपल्याला लागणार आहे कांद्याचा पाचोळा। आपल्या घरात जे कांदे असतात त्याचा पाचोळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर लागणार आहे आपल्याला 1 ते 1.5 चमचा मेथी दाणे। मेथी दाणे म्हणजे ते मेथीची भाजी आहे ना त्याचं बी। आणि त्यानंतर लागणार आहे आपल्याला, हे तर तुम्हाला माहितीच आहे काय आहे ते आहे 2 ते 3 आपल्याला बदाम घ्यायचे आहेत आणि थोडेसे काळे तीळ। नमस्कार मंडळी, तर कशा आहात तुम्ही? मला तर माहिती चांगलंच असतं, कारण मी आज तुमच्यासाठी एक खूप मस्त व्हिडिओ घेऊन आलेले आहे। तर व्हिडिओ असा आहे, तुमचे जे हे जिथे पांढरे केस आहेत तिथल्याला त्या केसाला काळे कसे करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमधून नक्की सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हो आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू। तर आपल्या केसांना कलर करायचा आहे, त्यासाठी आपण साहित्य पाहून घेऊ। तर आपल्याला लागणार आहे कांद्याचा पाचोळा। आपल्या घरात जे कांदे असतात त्याचा पाचोळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर लागणार आहे आपल्याला 1 ते 1.5 चमचा मेथी दाणे। मेथी दाणे म्हणजे ते मेथीची भाजी आहे ना त्याचं बी। आणि त्यानंतर लागणार आहे आपल्याला, हे तर तुम्हाला माहितीच आहे काय आहे ते आहे 2 ते 3 आपल्याला बदाम घ्यायचे आहेत आणि थोडेसे काळे तीळ। काळ्या तिळामुळे काय होतं, आपल्या केसाला नॅचरल केस काळे होतात। तर चला तर मग आता आपण गॅस पेटवून घेऊ आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये कांद्याचा पाचोळा टाकला आहे। आपल्याला लाल काळा होऊपर्यंत पाचोळा भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण भाजून घेऊ आणि त्यानंतर टाकणार आहोत आपण मेथी दाणे टाकलेले आहेत आपण। त्यानंतर आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आणि सर्व साहित्य आपण कढईमध्ये टाकणार आहोत। काळे तीळ, बदाम हे टाकून घेणार आहोत आणि त्याला असे काळे होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता कलर आपला पाचोळ्याचा आणि मेथी दाण्याचा खूप बदलायला लागलेला आहे। तर आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आहे की खूप, आणि आपल्या पाचोळ्याला आणि सर्व साहित्य आपलं काळं झालेलं आहे। तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आपल्याला मस्त असं पावडर करून घ्यायचं आहे, जशी आपण डाळ लावतो त्याच प्रकारे पावडर करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमधून। तर चला तर मग आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ आणि त्यानंतर तर आपलं मिक्सरमध्ये बारीक होत आहे पावडर आपलं आता झालेलं आहे। आता आपल्याला मिक्सर बंद करायचा आहे। आपलं पावडर बारीक झालेलं आहे, तर आपण त्याला चाळणीने मस्तपैकी असं चाळून घेऊ। तुम्ही पाहू शकता किती छान असं पावडर झालेलं आहे। तर मी चाळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर झालेलं आहे का नाही मेहंदीच्या पावडरसारखं। आता आपली यापासून नवीन डाय तयार होणार आहे, जेणेकरून आपले केस खूप काळे होणार आहेत आणि त्यानंतर कधीच पांढरे केस होणार नाहीत। त्यासाठी आपण पावडर केलेला आहे। तर त्यानंतर आपल्याला लागणार आहे, खरंच खूप छान आपलं पावडर झालेलं आहे, किती काळं झालेलं आहे। आणि आता आपल्याला केसांना लावून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला थोडंसं, आपल्याला खोबऱ्याचं तेल घालायचं आहे त्याच्यामध्ये। आपल्याला पाणी टाकायचं नाही, पाण्याचा 1 थेंबही टाकायचा नाही। आपल्याला खोबऱ्याचं तेल आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली छान अशी डाय होईल तयार आणि छान मिक्स होईल। अशा प्रकारे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तुम्ही खरंच खूप छान आपली डाय झालेली आहे आणि कलरही खरंच खूप छान असा झालेला आहे। त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून पहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। लाईक करायला काही लागत नाही आणि बरेच काही होतं, आमचे खूप सारे व्हिडिओ बघतात पण लाईक करतच नाहीत। काय करावं, तुम्हाला काय लागत नाही, पैसा लागत नाही, काही नाही, एक फक्त लाईक करायची। चला तर मग आता आपण डाय लावून घेत आहोत। तुम्ही पाहू शकता इथे माझे पांढरे खूप केस झालेले आहेत। तर आता मी डाय लावून घेत आहे। तर आपल्याला जशी आपण मेहंदीची म्हणजे आपण जी पावडर काढून लावतो डाय तशीच लावायची आहे। अशा प्रकारे खूप
खूप छान वाटतंय। तर मैत्रिणींनो, हा उपाय नक्की करून पहा, कारण खूप छान आहे आणि मी केलेला आहे। माझे म्हणजे फरक पडलेला आहे माझ्या केसांना। आता थोडे आणि म्हणजे थोडे थोडे पांढरे राहिलेले आहेत, त्यासाठी मग अनेक थोडे करते। हप्त्यातून आपल्याला 2 वेळेस लावायचे आहे, 15 दिवसातून। चला तर मग आपण अशाच प्रकारे लावून घेऊ आणि आपल्याला रात्रभर असे ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यावर डोकं धुवून घ्यायचं आहे। तर आपली डाय लावून झालेली आहे। तर मैत्रिणींनो, हा उपाय नक्की ट्राय करून पहा आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा प्लीज।